मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम. यमपुरीमध्ये मोठे मंगलमय वातावरण होते. अनेक देव, यक्ष, गंधर्व सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. मोठा उत्सव, काहीतरी सोहळा चालू होता आणि त्या सोहळ्यामध्ये काही ग्रंथांमध्ये तिलोत्तमा नाव दिलं आहे, काही ग्रंथांमध्ये रंभा नाव दिलं आहे. या अप्सरेचे नृत्य चालू होते. या अप्सरेवरती मोहित होऊन यमाने हिच्याशी विवाह केला आणि यांना जो पुत्र झाला त्याचे नाव अनल. साक्षात यमाचा मुलगा, त्यामुळे अत्यंत शक्तिशाली. त्याबरोबर त्याच्याकडे एक विशेष वरदान की त्याच्या शरीरातून सतत अग्नी बाहेर पडत असे, किंवा तो अग्नीचा गोळाच होता असं म्हटलं तरी चालेल. त्यावेळी ह्या अनला, अनल, हा अनलासूर असंच आपण त्याला म्हणूया, या नावानेच तो प्रख्यात झाला. कारण त्याने त्रिलोकामध्ये त्राही त्राही केलेले आहे. आणि मग काय, देवांना सुद्धा सळो की पळो करून सोडलेले आहे. सर्व यज्ञ यागादी कर्म बंद पाडलेली आहे. कोणीही ईश्वराची सेवा करू नये असा आदेश काढलेला आहे. त्यावेळेला महादेवांनी गणनायकांना आदेश दिला, जा या अनलासुराचा वध कर. दोघांचे प्रचंड युद्ध झालेले आहे. परंतु अग्नी शरीरातून निर्माण करणारा हा अनलासूर साक्षात यमपुत्र, यम म्हणजे मृत्यूची देवता, त्याचा पुत्र असल्यामुळे त्याला मृत्यू येईना आणि युद्धामध्ये सर्व अस्त्र शस्त्र संपलेली होती. आता या असुराला संपवायचं कसं काय, म्हणून विनायकाने, श्री गणेशाने इतके विराट रूप धारण केले आणि त्या अनलासुराला गिळंकृत केलेले आहे. आणि गिळंकृत केल्यानंतर कंठामध्ये बसलेल्या या अनलासुराचा दाह गणेशाला होऊ लागलेला आहे, कारण तो होता आगीचा गोळा. त्यावेळी अनेक प्रकारचे पदार्थ, औषधी उपचार सर्व देवांनी पण केलेले आहेत, ऋषींनी पण केलेले आहेत, पार्वती मातेनेही केलेले आहेत, सिद्धबुद्धीनेही केलेले आहेत. सर्व चराचर सृष्टीतील गणेशाचे भक्तांनी गणेशावरती विविध उपचार केले, परंतु गणेशाचा दाह काही शांत होईना. त्या दाहकतेने गणेश तळमळू लागलेले आहेत. त्यावेळेला त्या कालावधीमध्ये असणारे 88,000 ऋषीमुनींनी गणेशास दुर्वांचा रस करून अमृतासारखा प्यायला दिलेला आहे. त्याआधी इंद्राने अमृत पण दिले होते, परंतु अमृतानेही दाह शांत झाला नाही. मग दुर्वांचा रस प्राशन केल्यामुळे दाह शांत झालेला आहे. मस्तकावर दुर्वा वाहिल्याने, ठेवल्याने दाहकता शांत झालेली आहे. त्या दाहकतेमुळे जी गणेशाची शरीराची तडफड होत होती ती थांबलेली आहे. होरपळलेल्या गणेशाचं शरीर जे आहे ते पूर्णपणे तेजोमय झालेलं आहे. तेव्हापासून जर काही उष्णतेचे विकार असतील तर आपल्या आयुर्वेदामध्ये दुर्वा रस प्राशन हा विषय सांगितलेला आहे. दुर्वा या उत्तम प्रकारच्या औषधी म्हणून बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा अर्क आपल्याला सेवन करण्यासाठी दिला जात असतो. म्हणजे दुर्वा ही नुसती वनस्पती नसून, नुसते गणेशाला प्रिय नसून, ती एक आयुर्वेदिक औषधीसुद्धा आहे. मंगलमूर्ती मोरया. जय श्रीराम.